नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील 2 डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य शासनाच्या वतीनं डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीनं भरधाव पोर्शे कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत 2 IT इंजिनियर्स तरुणींचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल ससून रुग्णालयातून फेरफार केल्याप्रकरणी डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरनाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य शासनाच्या वतीनं डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. आज डॉक्टर पल्लवी सापळे यांनी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक लॅबसह रुग्णालयाला भेट दिली आणि या संपूर्ण घटनेची माहिती घेतली. चौकशी समितीच्या अध्यक्षा पल्लवी सापळे यांनी 13 लाख रुपयांचा रक्तातील प्लाझ्मा विकल्याचा भ्रष्टाचाराचा आरोप असतानाही त्यांची ससून रुग्णालयातील रक्ताच्या सॅम्पल फेरफार केल्या प्रकरणाच्या चौकशी समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक का केली असा प्रश्न शिवसेना उभाटा नेत्या सुषमा अंधारे यांनी केला असून त्यांची नेमणूक तात्काळ रद्द व्हावी अशी मागणीही केली आहे. पल्लवी सापळे मला कळत नाहीये, रक्त नमुन्यामध्ये फेरफार झाला म्हणून सगळं प्रकरण पुढे आलं आणि डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर हरनोळ यांची अटक झाली. खरं तर ती अटक आपण 8 महिन्यापूर्वी मागितलेली होती, ती आत्ता अटक झाली. पण ते इतके जुजबी कलम लावलेले आहेत की ते चटकन बाहेर येतील. आता रक्त नमुन्यातला फेरफार तो तपासण्यासाठी म्हणून ज्या डॉक्टर आणलेले आहेत, मुळात त्या डॉक्टरच रक्तातला प्लाझ्मा काढून विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आरोप मी केलेला नाही. पुन्हा एकदा आरोप सरकार पक्षातल्या ज्या सरकारने आता पल्लवी सापळे यांची नेमणूक केलेली आहे त्याच सरकार पक्षातल्या आमदार यामिनी जाधवांनी हा आरोप केला आहे. सभागृहाच्या पटलावर हा आरोप केलेला आहे. आणि विशेष एखादी समिती नेमली जात असेल तर वेगवेगळ्या विभागातले 3 सदस्य नेमले पाहिजेत. तुम्ही जर एक पल्लवी सापळे आणि त्यांच्याच ज्युनियर डॉक्टर तिकडे नेमत असाल आणि 3 सदस्यांची समिती 2 विरुद्ध 1 काही निकाल तुम्ही करू शकता. त्यामुळे आमचा अजिबात विश्वास नाही आहे. आमची सरकार पक्षांना विनंती आहे, पल्लवी सापळे यांची नेमणूक रद्द झाली पाहिजे. जी तुम्हाला नेमणूक करायची आहे त्या नेमणुकीसाठी वेगळा डॉक्टर तिकडे नेमा. कारण जो डॉक्टर ऑलरेडी वादग्रस्त आहे, ज्याच्यावर तुम्हीच सरकार पक्षानेच भ्रष्टाचाराचे चिकार आरोप केलेले आहेत, अशा भ्रष्ट लोकांकडून काय आम्ही प्रामाणिक तपासाची अपेक्षा करायची हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे. याच विद्यापीठातील NSVIच्या अध्यक्षाने एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. त्याच्यावर चतुर्सिंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील झालेला आहे. ऐका यावर त्यांचं मी PIलाही बोलले. या सगळ्या संदर्भाने PIचं असं म्हणणं, मी त्यांना विचारलं की चार्जेस काय लावलेले आहेत. ते म्हणाले की चार्जशीट दाखल झालेली आहे पण कलम सांगता येत नाहीये. नाही, आणि दुसरं प्रकरण जे आहे की 354चं, खरं तर या SFI आणि NSVIच्या प्रकरणातही 354 लागलं पाहिजे असा आपण आग्रह धरलेला आहे. आता ज्या 354चं जे तुम्ही अजून एक प्रकरण सांगताय की ज्याच्यामध्ये आरोपीची अटक झालेली नाहीये किंवा त्याच्यावरची कारवाई झालेली नाहीये, या सगळ्या संबंधाने आम्ही त्यांना SOP मध्ये हा मुद्दा घेतला जावा आणि तातडीने विद्यापीठ प्रशासनाकडून एका समितीचे गठन व्हावे. ज्या समितीमध्ये सगळ्या पक्ष संघटनांचे एक प्रतिनिधी असले पाहिजेत, सोबत पोलीस प्रतिनिधी असावा आणि त्यासोबतच माध्यम प्रतिनिधी सुद्धा असावा, जेणेकरून विद्यापीठात काहीही घडलं तर तातडीने कळेल आणि माध्यमांना सुद्धा मज्जाव केला जाणार नाही. कारण आजचा प्रकार जो आहे की माध्यमांना कुठल्या तरी एका माध्यमाला जाऊ दिलं जात असेल आणि बाकीची माध्यमं अडवली जात असतील तर हे सुद्धा निषिद्ध आहे आणि आम्ही अशा कुठल्याही प्रकाराचे समर्थन करत नाही. शिवसेना उभाटा नेत्या सुषमा अंधारे यांनी डॉक्टर पल्लवी सापळे यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर उत्तर देताना डॉक्टर पल्लवी सापळे म्हणाल्या, कमिशनर मेडिकल एज्युकेशननी आमची 3 सदस्यीय समिती नेमली आहे. मी आहे, माझ्यासोबत डॉक्टर गजानन चव्हाण आहेत आणि संभाजीनगरहून मोबाईल थोडासा बोलला ना चौधरी येतात. कल्याणी चौकशी आणि त्या दिवशी घडलेल्या घटनेचा घटनाक्रमची माहिती आम्ही घेणार आहोत आणि त्याप्रमाणे अहवाल आम्ही शासनाला कळवू. अजय तावरे आणि श्रीहरी दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ब्लड सॅम्पल मध्ये बदल करण्याचा ठपका त्यांच्यावर. या संदर्भात नेमकी काय काय चौकशी असणार आहे, चौकशीचे नेमके काय टप्पे असणार आहेत? शासनाची चौकशीचे निकष ठरलेले आहेत, त्याचे नियम ठरलेले आहेत. त्याप्रमाणेच आम्ही माहिती घेऊ की ती प्रक्रिया या संस्थेत कशा प्रकारे होते आणि त्या दिवशी देखील ती नियमाप्रमाणे झाली आहे की नाही आणि त्याप्रमाणे जो अहवाल असेल तो शासनाला
आमच्या सूचनांसहित सादर करू. मॅडम आरोपी अटकेत आहेत, मग चौकशी कोणाची आणि कशी करणार? ते आम्ही माहिती घेऊ ना आता. तर त्यांच्याशी बोलणार का? ससूनचे जे डीन आहेत विनायक काळे, त्यांची काही चौकशी असणार यामध्ये? चौकशी ही त्या दिवशी घडलेल्या घटनेची होणार आहे. त्या घटनेच्या अनुक्रमाने ज्या ज्या व्यक्ती त्याशी संबंधित असतील त्यांची चौकशी होईल. आरोप करण्यात आलेला आहे की तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि अशाच व्यक्तीची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. विरोधकांकडनं काही आरोप करण्यात आलेले आहेत. माझी नियुक्ती शासनाने केली आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर द्यायची सक्षम अधिकारी शासन आहे, मी नाही. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.